जय शिवराय आणि जय सद्गुरू। मी आता काय बोलतोय कारण का मी खाली जो बोललो होतो ना क्लीनअप, तर क्लीनअप मध्ये योगदान ह्या वर्षी म्हणजे इतिहास मोडलेला आहे। नाही तर तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल का बाबा एवढं निर्माल्य टाकलं जातं, कोणी कसं कुठे टाकलं जातं त्याचं नियोजन नसतंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय काय बघणार, कारण का साफसफाईचं योग आपण करत असतो, पण आजच्या दिवसाचं जे विसर्जनाच्या दिवसाचं काय नेमकी गुढ आहे जो स्वच्छता दिसते त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते आहे सद्गुरूंची बैठकीला जे जातात ना ते सगळे निस्वार्थी होऊन आज ह्या ठिकाणी होते। तर ते त्यांचं आता पण संपत आलेलं आहे। या ठिकाणी ही पूर्ण टीम आहे। नाव काय काका आपलं? सुरेश शिवराम दावणे। सुरेश शिवराम दावणे। दावणे कुठं राहता आपण? वासुंद्री। वासुंद्रीला। तर तुमचं? योगेश शहाणे। योगेश शहाणे। तुमचं सर? जितेंद्र मेहर। जितेंद्र मेहर। आपलं? एक सगळीकडे या ना, जवळ या ना, जवळ या ना। आणि चांगलंच काम आहे, ठीक आहे ना। माझी सासू बैठकीला जाते, माझी मिसेस बैठकीला जातात। आता काय तुम्ही केला दिवसभरामध्ये हे जनतेला पण कळू द्या। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे हे निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम हा पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दरवर्षी हा कार्यक्रम सातत्याने होत असतो। आणि हाच नव्हे तर अनेक कार्यक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे होत असतात। त्याच्यासोबत स्वच्छता अभियान झालं, त्यानंतर पुनर्भरण झालं, विहीर पुनर्भरण, जल पुनर्भरण, रक्तदान शिबिर, हे बरेचसे कार्यक्रम होत असतात। तर यावर्षी आपण इकडे टिटवाळ्याला पण सुरू केलेला आहे। तर दरवर्षी आता याच्या पुढे हा कार्यक्रम सुरू राहणार आहे, जेणेकरून जलप्रदूषण पण कमी होईल। आणि या निर्माल्य संकलनाचा आम्ही एक खड्डा खोदून गोविली टिटवाळा रोडला तिकडे हे सगळं जमा केलेलं आहे। त्याचं खत निर्मिती करून टिटवाळा गोविली रोडला जे वृक्षारोपण झालंय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून, त्या झाडांना हे खताचा सगळा उपयोग होणार आहे। तर हे सगळं प्रयोजन आहे। म्हणजे हे जे निर्माल्य तर मी पण दर आठवड्याने ते नदीचं क्लीन करत असतो। पिशव्या वगैरे बघितलं असेल ना पुलावरती, त्या निर्माल्य टाकतात नदीत आणि पिशव्या तिथे अडकवतात। तर अशांना काय तुम्ही सांगू इच्छिता का बाबा त्या प्लास्टिकच्या पिशव्या अडकवल्या जातात आणि प्लास्टिकच्या पिशव्या नदीमध्ये टाकल्या जातात? नाही, तर ते पण चुकीचं आहे ना। त्यासाठी काय एक संदेश? दररोज जी माणसं टाकतात की बाबा आता हे समजा आता 10-11 दिवस हे कार्यक्रम होता, पण बाकीच्या दिवशी जी माणसं नेऊन नदीत सोडतात तर ते नदीत न सोडता आपल्या गोविली टिटवाळा जे वृक्षारोपण आपण केलंय तर गुडसे रोड जवळ आम्ही निर्माल्य कलश 2 ठेवलेले आहेत ना, जिथे नेहमी दररोजची माणसं जाऊन तिकडे ते निर्माल्य टाकू शकतात, जेणेकरून त्याचं पण असंच आपण खतात रूपांतर करून त्याच झाडांसाठी आपण ते म्हणजे प्लास्टिक मुक्त भारत व्हायला पाहिजे, है ना। जरी तुम्ही ती प्लास्टिकची पिशवी त्या खड्ड्यात टाकली त्याच्यामध्ये निर्माल्य असून तरी ते विघटन होणार नाही होणार, कारण का ते नॅचरल आहे। खूप सुंदर संकल्पना आहे आणि ही मी नेहमी वारंवार मी सांगेल आणि त्या स्पॉटवरती जाऊन पण मी फोटो काढेल का ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही निर्माल्य टाका म्हणून। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी अवश्य या आणि जनतेला बुद्धी द्या, ठीक आहे ना, कचरा कुठे बाहेर टाकू नका म्हणून। धन्यवाद।